कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही, फुटती तरुवर उष्म काळ मासी, जीवन तयासी कोण घाले, तेने तुझी काय नोहे केली चिंता, राहे त्या अनंता आठवणी कारे नाठविशी, कृपाळू देवासी पोषितो जगासी एकला तो, तो का म्हणे त्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करा, कारे नाठविशी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो, समचरण सरोजम सांद्रनीला बुदाभम, जगननिहित पानी मंडनम मंडनानम, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदैव धवलहासो विठ्ठलम चिंतयामि, पांडुरंगा जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, जोडोनी आकर चरणी ठेवितो माथा, परिसावी विनंती माझे पंढरीनाथा, असो नसो भावालो तुझी पाया कृपा दृष्टीने पाहे मजकडे पंढरी राया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, कारे नाठविशी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो, कारे नाठविशी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेली दिव्य अक्षर संत शिरोमणी संत सम्राट देहनिवासी श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय
यांचा 5 चरणाचा परमात्म्याचं अस्तित्व सिद्ध करणारा हा अभंग आहे। या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या मृत्यू लोकात मनुष्य म्हणून आम्ही जन्माला आलो, पण आम्ही ज्यानं आम्हाला जन्माला पाठवलं आम्ही त्यालाच विसरून गेलो। म्हणून तुकोबारायाने ही गोष्ट सहन झाली नाही, म्हणून तुकोबारायाने आरेतुरीची भाषा वापरली या ठिकाणी। नाहीतर तुकोबारायांची भाषा फार सोज्वळ आहे, फार प्रेमळ आहे। कोणाचं अंतकरण दुखवेल असं तुकोबाराय कधी बोलत नाही, पण अधोगतीला चाललेला जीव तुकोबारायांना सहन झाला नाही, राग आला आणि मग त्यांनी आरेतुरीची भाषा वापरली। का रे नाठविशी कृपाळू देवासी, का रे, अरे का तू त्या परमात्म्याची आठवण काढत नाही? समग्र विश्वाचं तो पालन पोषण करतो, पोषितो जगासी कला तो। आणि गोड असे मग महाराजांनी उद्दृष्टांत दिलेले आहे त्याच्यामध्ये। बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, दुधाची उत्पत्ती करणारा कोण आहे? बरं चैत्राच्या उन्हामध्ये झाडांना, डोंगरावरच्या झाडांना पाणी देणारा कोण आहे? तो दुसरा तिसरा कोणी नाही, त्याचं नाव शेवटच्या चरणात महाराज सांगतात। तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, त्याचं नाव ही शेवटच्या चरणात सांगितलंय। तुम्ही त्याचं ध्यान करा, त्याची भक्ती करा, त्याचं नामस्मरण करा, म्हणून त्याची आठवण पदोपदी वेळोवेळी काढत जा, तुम्ही त्याला विसरू नका। तुकोबाराय म्हणतात, का रे नाठविशी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो विठाला अभंगाचा सरळ सरळ भाव तुमच्या समोर ठेवलेला आहे। उरलेल्या वेळेत आपण त्यावर चिंतन नक्की करू। त्याआधी हा कार्यक्रम कशाच्या निमित्तानं आहे हे सांगणं वक्त्याचं कर्तव्य आहे। त्याचं विशेष कारण म्हणजे आपल्या सर्वांचे परिचित असणारे, हृदयबिंदे असणारे वैकुंठवासी हरिभक्तपरायण श्रीरंग लक्ष्मण कातकाडे बाबांना जाऊन आज 3 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांचं हे तृतीय पुण्यस्मरण आणि त्या निमित्तानं ही कीर्तन सेवा आहे। त्यांच्यानंतर त्यांच्या परिवारामध्ये त्यांची 3 मुलं आहे, त्यात प्रामुख्याने श्री सुनील भाऊ श्रीरंग कातकाडे, श्री गणपत श्रीरंग कातकाडे व श्री डॉक्टर शरद श्रीरंग कातकाडे, तिन्ही मुलं आहेत। आणि फार सुंदर अशी आपल्या वडिलांची सेवा व्हावी त्यासाठी त्यांनी केलेला हा अट्टहास विठाला विठाला। आणि हा मेळ ज्यांनी बसून आणला, ही सेवा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला करण्याचं भाग्य मिळालं, असे मरळगोई गोंदेगावचे आमचे मित्र असणारे आमचे विकास महाराज यांनी आम्हाला ही सेवा या ठिकाणी प्राप्त करून दिलं। आणि त्यांनी जमवलेली ही सगळी वारकरी रत्न माणसंसुद्धा फार सुंदर जमवली त्यांनी। एक पेकापेक्षा बळी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। जे माझ्या कीर्तनाला असल्यानंतर मला कीर्तन कमी पण त्यांचं गायन जास्त ऐकावं असं वाटतं, असे आपल्या सर्वांचे हृदयविंध्य असणारे ते असल्यावर मी नेहमी सांगतो, मला कसली चिंता राहत नाही, सगळी चिंता हरवून घेता असे आमचे चिंतामण महाराज। विशेष त्यांची उपस्थिती आहे। फार मोठ्या कार्यक्रमातून तर या परिवाराच्या आग्रहास्तव इथं आलेले, तिथं आज काल्याचं कीर्तन होतं त्यांना। त्यांच्या शेजारी तेवढ्याच तोला मोलाचं व्यक्तिमत्व आमच्या खिलारे गुरुजींकडे ज्यांनी गायनाचं ज्ञान घेतलं असे हरिभक्तपरायण आमचे रवी महाराज तेही उपस्थित आहे। आमचे महेश महाराज धात्रक ते उपस्थित आहे, आमचे ज्ञानेश्वर भाऊ ते आहे, आमचे धर्माभाऊ आहे, असे आमचे रामभाऊ ते उपस्थित आहे। आमच्या रवी महाराज आणि किरण महाराजांच्या संस्थेतले हे कार्तिक महाराजांच्या संस्थेतले सर्व विद्यार्थी मृदंगावरती साथ करण्यासाठी स्वतः कार्तिक महाराज स्वतः उपस्थित आहे। अतिशय गोड ज्यांचं वाजवणं, विनेकरी म्हणून आज लाभलेले साक्षात तुकोबाराय त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वेगळे असतील मला वाटत नाही। हरिभक्तपरायण उद्धव महाराज आव्हाड तेही उपस्थित आहे। हा कार्यक्रम तुम्ही आजही ऐकत आहात, परत तुम्हाला कधी इच्छा झाली तर आपल्या गजर माऊलीचा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळेल। साऊंड व्यवस्थासाठी आमचे फाफाळे भाऊ, आमचे जय तुळजाभवानी साऊंड व्यवस्था। मी आधीच सांगितलं माणसं बघा कशी निवडली, साऊंड व्यवस्था फार आहे पण यूट्यूबवाले पण फार आहे, पण माळकरी सगळे भेटतील, वारकरी सगळे भेटतील असं नाही। आज साऊंडवाले माळकरी आहे, साऊंडवाले वारकरी आहे, यूट्यूब चॅनलवाले सुद्धा माळकरी आहे, वारकरी आहे। आणि समोर बसले तर तुम्ही सर्व सज्जन मायबाप, कोणाचं नाव घेऊन कोणाचं ठेवू, आता असं झालं सगळेच वारकरी माझ्या समोर बसलेले रत्न नाना आहेत, आमचे
भाऊ आलेले आहे गोंदेगाव मरळ कुरण वस्तीवरून महाराज आहेत समोर माझ्यासमोर बसलेले तुम्ही सर्व तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावरती प्रणिपात करतो आणि सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी व्यवहार करे संतांच्या करे संतांच्या व्यवहार करे संतांच्या वार करे संतांच्या वार करे संतांच्या मस्तक हे मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. कुठलाही कार्यक्रम म्हटलं की त्याला काहीतरी निमित्त लागतं. आजच्या कार्यक्रमाचं निमित्त सर्वांना माहिती आहे. श्रीरंग काकांचं आपण हे तिसरं म्हणजे तृतीय पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होत आहे. आज समाजात जर पाहिलं तर दहावे कोण घालायचं श्राद्ध कोणी घालायचं यावर दोन मुलांचे वाद होतात. मी 10वं घालणार. बऱ्याच ठिकाणी तर असं वाटतं की एका वडिलांचे 2-2 दहावे घातले जातात. आणि माझ्या बाबतीतही असं 1-2 वेळेस झालेलं. मला पत्रिका आली की अमक्या व्यक्तीचे दाशक्रियेचं मी जाणार होतो, पण एका दुसऱ्या महाराजांनी मला पुन्हा पत्रिका पाठवली. सगळे खालचे नावं तेच, गेलेल्या व्यक्तीचं नाव तेच, फक्त महाराजांचा फोटो बदल. मी म्हणलं यांनी दुसरे महाराज लावले काय ना, म्हणून मी फोन केला ज्यांनी मला तारीख दिली. ते म्हणजे महाराज घाबरू नका, तुम्हालाच तारीख आहे. मोठ्या भावानं वेगळं दावं ठेवलं, लहान्या भावानं वेगळं दावं ठेवलं. समाजमध्ये परिस्थिती अशी पाहायला मिळते आज. पण या ठिकाणी एक आदर्श कुटुंब आहे महाराज. आपल्या वडिलांच्या नंतर तृतीय पुण्यस्मरण एक घालायला सुद्धा लोकांच्या जीवर येत. तृतीय पुण्यस्मरण हे तिघही भाऊ या ठिकाणी घालताय. आणि सुशिक्षित परिवार आहे. त्या परिवारातला एक मुलगा डॉक्टर आहे महाराज, पण त्यांनाच अध्यात्माविषयी इतकं वेड आहे की नेहमी त्यांचा पुढाकार असतो असं मी ऐकलेलं. पण ह्या परिवाराकडून हा आदर्श घेण्याजोगता आहे. आदर्श असा परिवार हा कातकाडे परिवार. या वडिलांचं तृतीय पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या वाडवडिलांची सेवा घडावी यासाठी केलेला हा अट्टहास आहे. का तर आपल्या आईवडिलांनी केल्याची कष्टाची जाण ज्याला असताना तेच मुलं हे करतात ना. म्हणून आईवडिलांची सेवा म्हणजे देवाची सेवा आहे. मी सांगत नाही, वेद शास्त्र पुराण सगळ्यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. वेदांना विचारा, वेद स्पष्ट सांगतात. मातृ देवो भव, पितृ देवो भव. ज्ञानोबा आहे त्याला दुजोरा देतात थोडासा. सकल तीर्थांची धुरे जिये का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन की जय. तुकोबारायांनी तर इतकं सोपं करून सांगितलं. माया बापे केवळ काशी आहे महाराज. सर्व तीर्थ त्यांच्या चरणापाशी आहे.
पण हे ज्याला कळालं त्यालाच आहे. आज असेही परिवार पाहायला मिळतात की बाप वेगळ्या पंक्तीला जेवतो आणि मुलगा वेगळ्या पंक्तीला जेवतो. घरामध्ये 2 पंक्ती होते. मुलाला जर बापाकडून काही मागायचं असलं तर तो त्याच्या मुलाला सांगतो, जा रे बाबाकडून अमकी अमकी गोष्ट. परिस्थिती विचित्र आहे समाजामध्ये. पण ज्या कुटुंबामध्ये आपल्या वडिलांचं तृतीय पुण्यस्मरण संपन्न होत आहे, खऱ्या अर्थानं हे बाबांचे संस्कार आहे आपल्या मुलावरती केले. म्हणून त्यांना धन्यता मी तर देईलच, पण पहिली धन्यता त्यांना तुकोबाराय देतात महाराज. धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता हे तयाची धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता आपुनी आईता हो आपुनी आईता दोष जागता आपुनी आईता आपुली आईता आपुली आईता जोस जागता आपुली आईता आपुलिया हिता वा असे जो जागता धन्य माता पिता तयाचिया. खऱ्या अर्थानं ते आई वडील धन्य आहे की त्यांच्या कुटुंबामध्ये अशी सात्विक मुलं जन्माला येतात. त्यांचे संस्कार आहे नारायण गाय नारायण धाय धन्य त्याची माता प्रसावली. जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहे, ज्यांना देव देश धर्म याविषयी अंतकरणा ज्यांच्या कळवळ आहे, असे पुत्र धन्य. पण तुकोबाराय म्हणतात त्यांच्याही पेक्षा त्यांचे आई वडील धन्य आहे. म्हणून त्या कुळामध्ये कातकाडे परिवारामध्ये ही आपल्या आई वडिलांची सेवा होते, कौतुकास्पद आहे. निश्चित त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि म्हणून आज त्या श्रीरंग बाबांच्या हा तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जगद्गुरु तुकोबारायांचा हा गोड असा अभंग निवडले. समाजामध्ये एक वर्ग असा आहे ज्याला कोणाची प्रगती सहन होत नाही. एक वर्ग असा आहे त्याला कोणाची गती सहन होत नाही. आणि एक वर्ग असा आहे त्याला कोणाची अधोगती सहन होत नाही. ज्याला प्रगती सहन होत नाही ना, ते तुम्ही आपण आहोत. एकमेकाची प्रगती सहन होत नाही मनुष्याला. सांगण्यासारखं खूप आहे पण मी जास्त सांगत नाही. प्रपंचातल्या ह्या त्या गोष्टी मी जास्त सांगत नाही. कुत्र्याला कोणाची गती सहन होत नाही. बघा, ती गाडी गेली का ते पळतच जातं त्याच्यामध्ये. आणि तिसरा एक वर्ग आहे त्याला कोणाची अधोगती सहन होत नाही, आणि तो म्हणजे संत आहे. या जगाच्या पाठीवरती एकमेव असा तो वर्ग आहे की त्याला जगाची अधोगती सहन होत नाही. हा, आई वडिलांना फक्त आपल्या मुलांचीच काळजी वाटते, पण संत आहे सगळ्या विश्वाची त्यांना काळजी वाटते. म्हणून या जगाच्या पाठीवरती एकमेव असा वर्ग आहे, अधोगतीला समाज त्यांना सहन होत नाही चाललेला. बुडते हे जन न देखवे डोळ, अधोगतीला चाललेला समाज सहन होत नाही. म्हणून संतांनी पदोपदी या समाजाला उपदेश केलेला. त्याच्यासाठी त्यांनी सर्व प्रयास केले, सर्व अट्टहास केले, सर्व गोष्टी केल्या. वेळ प्रसंगी शिव्या सुद्धा दिल्या, माहिती आहे आपल्याला. संतांनी शिव्या सुद्धा दिल्या ना महाराज. किती सांगू तरी नायकती. बटकीचे म्हटलं, शिंदळीचे म्हटलं, पुढे शिंदळीचे रडतील, अनेक सर्व प्रकार केले. आवाज देऊन देऊन सुद्धा सांगितलं तुकोबाराय. हकारोन सांगे तुका नाम घे तारहून का. हका देऊन देऊन सांगतात. संतांनीच आवाज दिला असं नाही. वेद शास्त्र पुराण यांनी सुद्धा आपल्यासाठी फार कष्ट घेतलेले. त्यांनी सुद्धा सांगितले 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण तेच सांगतात महाराज.
वेदशास्त्र पुराणे हाका मारिते लोक हे गाफील निजल्यानो काळ देईल धोका सावध होय बाबा काळ लागला मापा सावध होय बाबा काळ लागला मापा वेद शास्त्र पुराण हे सुद्धा तेच सांगतात सावधान फार कमी वेळ आहे आपल्याकडे जशी हातातून मुठीत वाळून दाबून धरावी आणि ती हातातून निष्ठून जावी तशी वेळ आपल्याकडून निसट चाललेली आहे. क्षणाक्षणाला हा काळ आपली वाट पाहतोय महाराज. घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती हाय आभास, अजून किती हाय आकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे बकास. घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे आकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे क्षणाक्षणाला तो वाट पाहतोय. म्हणून जीवनामध्ये दोन गोष्टी कधी विसरायच्या नाही. पहिली गोष्ट मृत्यूला कधी विसरायचं नाही आणि दुसरी गोष्ट भगवंताला कधी विसरायचं. या दोन गोष्टी नेहमी स्मरणात ठेवायच्या, इथं फिट करूनच ठेवायचं. एक ना एक दिवस जायचंय, एक ना एक दिवस हे घर सोडायचंय, एक ना एक दिवस हा बंगला सोडायचा. मग तो कितीही स्क्वेअर फुटाचा असो, 5.5 फुटाचा असो 6 फुटाचा असो, 6.5 फुटाचा असो, पण एक ना एक दिवस त्याला सोडायचं. कितीही जपून ठेवा महाराज, कितीही याला सांभाळून ठेवा. काजू खा, बदाम खा, खारी खा, खोबरं खा, बाजरीच्या भाकरी खा, नाही तर शिळ्या भाकरी खा, पण एक ना एक दिवस ते जायचं. कितीही याला याची कितीही चोचले पुरवा महाराज. लोक फार याचे चोचले पुरवतात. ढवळे झाले तर सलून मध्ये जाऊन पुन्हा पुन्हा काळे करून येतात. काळे केले तुम्ही, ढवळे केस काळे केले, समाजाला कळणार नाही पण त्याला कळणार नाही, त्याला कळणारच आहे. ते खालून पुन्हा त्याचं रूप घेऊनच येणार. म्हणून कितीही याला सांभाळा महाराज, ब्लीच करा, फेशियल करा, काही करा, पण एक ना एक दिवस हे जाणार. जायाचे शरीर जाईल क्षणात, एका क्षणात निघून जाईल. या कानाचं ह्या कानाला सुद्धा कळणार नाही. आता वर्तमान काळ आहे, कधी भूतकाळ होऊन जाऊन सांगता येणार. आता श्री आहे, कधी आपल्या नावाच्या पुढे कै लागेल सांगता येणार नाही. म्हणून याचं स्मरण नेहमी ठेवायचं, नेहमी ही गोष्ट बांधूनच ठेवायची. ज्या दिवशी जन्म झाला त्यानंतर 5 दिवसांनीच आपल्या कपाळावरती हे लिहून ठेवलेलं आहे महाराज. कोणी लिहून ठेवलं? ज्ञानोबरायांना विचारा. ज्ञानोबराय म्हणतात पाचीची आहे राती ना विसंबी आहे ज्योती. रात्रभर ज्ञानोबराय म्हणतात दिवा तेवत ठेवावा लागतो. मग ती बाई येते ना आपल्या कपाळावरती आपलं भविष्य लिहून जाते. कोण लिहून जातो? सटवी नावाची ती बाई आहे. आणि जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत काय होणार आहे सगळे आपल्या कपाळावरती लिहिले. फक्त एवढं आहे की आपल्याला ते दिसत नाही. आपण कधी जाणार ही सुद्धा तारीख आहे बाबा आपल्या कपाळावर. जसा एखादा माणूस ड्युटीला जॉईंट झाला की त्याचं सर्व्हिस बुक तयार होतं. तो कधी जॉईंट झाला, कधी रुजू झाला आणि कधी रिटायर होणार आहे हे सगळं लिहिलेलं असतं. तसं आमच्या कपाळावरती लिहिलेलं आहे कधी जाणार. फक्त ते आपल्याला दिसत नाही एवढं आहे. आणि मी म्हणतो दिसत नाही तेच बरं आहे. ती तारीख जर माणसाला दिसली असती ना इथं मांडवात एवढं कोणी निवंत बसलं नसतं. माणूस भांबावून गेला असता, काय केलं असतं सांगता आलं नसतं. सगळं विसरून 30 तारीख स्मरणात राहिली असती. अमक्या अमक्या दिवशी जाणार, अमक्या अमक्या दिवशी जाणार. पण स्मरण जरी नसलं पण एक ना एक दिवस जायचं मात्र हे निश्चित आहे. एक ना एक दिवस हे जाणार. आणि काळ आल्यानंतर तिथं मात्र कोणाचं काही चालत नाही. अनेक प्रमाण मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. सगळ्या गोष्टी इथंच राहतील. पुढं संचित फार विचित्र आहे. महाराज म्हणतात जेव्हा तुकोबाराय म्हणतात त्या यमाची आज्ञा झाली तर
सगळं इथं सोडून निघून जायचंय. म्हणून जीवनामध्ये ह्या दोन गोष्टी कधी विसरायच्या नाही. पहिली मी सांगितली, पहिला म्हणजे मृत्यू, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला तो म्हणजे भगवंत. ज्याने आम्हाला या मृत्यू लोकात पाठवलं ना, हे शरीर आम्हाला ज्याने दिलं त्याला विसरायचं नाही. आम्हाला हे शरीर दिलं, पण कसं दिलं? महाराज म्हणतात त्यानं दान दिलं, दान. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीला चिंतन, जगत जीवन नारायण, गाईल गुण तयाचे. जेने हा जीवा दिला दान, तयाचे करीना मी चिंतन, जगत जीवन नारायण, गाईल गुण तयाचे. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीला चिंतन, जगत जीवन नारायण, गाईल गुण तयाचे. जेने हा जीवा दिला दान, तयाचे करीना चिंतन, जगत जीवन नारायण, गाईल गुण तयाचे, गाईल गुण तयाचे, गाईल गुण तयाचे. जेने हा जीव दिला दान, तयाचे करील चिंतन. त्याने दान दिलं, आम्हाला फुकट दिलं. पण ह्या जगाची रीत अशी आहे, फुकट दिलं की त्याची किंमत कळत नाही. जगरीतच अशी आहे, फुकट गोष्टीची माणसाला किंमत कळत नाही. आता बाजारामध्ये मेथीची भाजी 30 रुपये जुडी, आणि सीझनला पाहुण्यारावळे कोण वानवळ आलो ना, फक्त शेंडेच फोडतं, बाकीचे फेकून देतात. का? ते फुकट आलेलं आहे ना. पण आता पार बुडापर्यंत ते तुडून खातात लोक. म्हणजे फुकट मिळालं की त्याची किंमत कळत नाही. म्हणून आम्हाला परमात्म्यानं हे दान दिलं, फुकट दिलं, त्याचं मूल्य आम्हाला कळालं नाही. आम्ही नाना गोष्टीमध्ये तो वाया घातला, त्याची माती करून टाकली, त्याची राख रांगोळी करून टाकली. केळा म्हणे लागोनी हाती, केली माती आयुष्या, आम्ही त्याची माती करून टाकली. तुकोबारायांना ही गोष्ट कळाल्यानंतर त्यांना हे सहन झालं ना. तुकोबाराय म्हणतात, अरे एवढा पवित्र नरदेह परमात्म्याने तुम्हा आम्हाला दिला, याचं मूल्य तुम्हाला कळालं नाही. तुकोबारायनं ह्या गोष्टीचा राग आला, आणि तुकोबारायने एकेरी हाक देऊन आम्हाला जो उपदेश केला, अभंगाचं पहिलं चरण. कारेना ठबीसी कृपाळू देवासी, कारेना ठबीसी कृपाळू देवासी, कारेना ठबीसी कृपाळू देवासी, कारेना ठबीसी कृपाळू देवासी. कारणाठ बेसी, कृपाळू देवासी, कारणाठ बेसी, कृपाळू देवासी, कारणाठ बेसी, कृपाळू देवासी, कारणाठ बेसी, कृपाळू देवासी. हा कारेनाथ विसी कृपाळू देवासी, कारेनाथ विसी कृपाळू देवासी, कारेनाथ विसी कृपाळू देवासी, कारेनाथ विसी कृपाळू देवासी. कारणाठ बेसी, कृपाळू देवासी, कारणाठ बेसी, कृपाळू देवासी, कारणाठ बेसी,
देवासी कारे नाठवीसी कृपाळू देवासी कारे नाठवीसी नाठवीसी कृपाळू देवासी कृपाळू देवासी पोषितो जगासी एकला पोषितो जगासी एकला तो पोषितो जगासी एकला तो कारणात वेसी कृपाळू देवासी कारणात वेसी कृपाळू देवासी कारणात वेसी कृपाळू देवासी कारणात वेसी कृपाळू देवासी हे कारे नाठवीसी कृपाळू देवासी पोषितो जगासी पोषितो जगासी एकला तो कारणात वेसी कृपाळू देवासी पोषितो जगासी पोषितो जगासी एक पोषितो जगासी एक पोषितो जगासी एकला तो कारे नाठविशी कृपाळू देवासी पोषितो जगासी एकला तो. जगद्गुरु तुकोबरायांना ही गोष्ट सहन झाली नाही. राग आला तुकोबरायांना. ज्यांची भाषा इतकी प्रेमळ आहे महाराज, कसं बोलावं, कसं वागावं, कसं समोरच्याशी वागावं हे तुकोबरायांकडून शिकावं. त्यांचं बोलणं कसं आहे ज्ञानोबराय सांगतात शेम त्याप्रमाणे. साचनी मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची किंवा मधुर वाणी उठी तुका म्हणे वाव पोटी. एकदम प्रेमळ बोलणं आहे त्यांचं. पण ते तुकोबराय आरेतुरीची भाषा करायला लागले. समजायचं आपल्याकडून काहीतरी चुकलं. ते तुकोबराय आपल्याला आरे कारे म्हणतात. कारे कारे नाठविशी कृपाळू देवासी. का तुम्ही त्या परमात्म्याची आठवण करत नाही? का तुम्ही त्याला आठवत नाही? का त्याचं स्मरण करत नाही? सगळ्या विश्वाचं भरण पोषण करणारा तो एकमात्र परमात्मा, तरी आपण त्याला आठवायला तयार नाही. देव मानायलाच तयार नाही. काही लोक नाही मानत. काही लोक माझेही वर्ग मित्र आहे असेच बरेच ते देव मानायलाच तयार नाही. जर भेटले ना कधीतरी ते मला स्पष्ट म्हणत राहतात, काय संदीप अरे जग चंद्रावर चाललं आणि तू धोत्रावर. ते म्हणतात अरे आहे तरुण तर घे मजा करून म्हणे, गेला मरून तर टाकतील पुरून. काय देव धर्म घेऊन बसला म्हणे. पुन्हा पुन्हा हा नरदेव मिळणार नाही. त्याला म्हणलं एकदम बरोबर, पुन्हा पुन्हा मिळणार नाही हे तुलाही माहिती आहे मलाही माहिती. पण ज्याने दिलं त्याची आठवण काढणं तर गरजेचं आहे. ते देव मानायलाच तयार नाही. पण स्वर्गीय बाबा महाराज सातारकर एका ठिकाणी फार गोड सांगून गेले, तुम्ही देवाला माना अथवा नका मानू. तुम्ही देवाला माना अथवा नका मानू, पण देवानं तुम्हाला मान्य केलेलं आहे हे मात्र मान्य करावंच लागेल. आणि ज्या दिवशी देव तुम्हाला मान्य करणार नाही त्या दिवशी तुमच्या घराच्या समोर गर्दी राहील. आणि ती गर्दी पाहण्यासाठी तुम्ही राहणार नाही. म्हणून देवाने तुम्हाला मान्य केलेलं आहे दादा. तुम्ही माना अथवा नका माना, काही करा. एक मित्र असाच माझ्या मागे लागला होता. त्याला मी कीर्तनाला म्हटलं चल. तो म्हणे काय कीर्तन प्रवचन घेऊन चाल. मी कीर्तनाला जात नाही, मी प्रवचनाला जात नाही, मी देवच मानत. काय दिलं म्हणे देवाने देवाला मानायला. त्याला म्हणलं एक वेळ माझ्याबरोबर पंढरपूरला चल, मग सांगतो तुला देवाने काय दे. तो म्हणे मी पंढरपूरला कधी गेलो नाही आणि जाणारही नाही. त्याला म्हणलं एक वेळेस तर चाल, फक्त फिरायला म्हणून चाल. तो म्हणे मी फिरायलाही, पण तू म्हणशील इथं आंघोळ कर आणि इथं दर्शन घ्या, ते मला जमणार नाही. म्हणलं घेऊ नको. मी त्याला नेलं, आंघोळीला नेलं नाही, कुठंच नाही. डायरेक्ट उद्धव घाटावर घेऊन गेलो. आणि तिथं ते आपले पाहुणे बसलेले असतात. त्यांच्याकडे ते ॲल्युमिनियमचं भांडं असतं. काहींना हात नाही, काहींना पाय नाही, काहींना डोळे नाही, काहींचे हातपाय असे जाडे झालेले, काहींना कुष्ठरोग होऊन असे वाकडे झालेले, काहींना हात नाही, पाय नाही, नुसतं थोटकं शरीर ते गाड्यावर बसलेलं. त्याला म्हणलं आता यांना नीट बघून घे, डोळे भरून बघ. बघितलं का? तो म्हणे हां. म्हणलं आता चला घरी. घरी आणलं, त्याला पंचपक्वान्नाचं जेवण घेतलं. म्हणलं आता झोपून घे, तोंडावर पांघरून घे आणि आता विचार कर देवाने तुला काय दिलं आणि काय नाही. दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण.
एवढं दिलं तरी दलिंदरासारखं आम्ही म्हणतो देवाने काय दिलं. मग तुकोबारायने याला आरे कारे म्हणू नाही तर मग काय म्हणा, कारे नाठविशी कृपाळू देवाचे. अरे एवढे सगळे अवयव देवाने दिल्यानंतर सुद्धा आपण मान्य करायला तयार नाही. का मानत नाही आपण? आपला फार मोठा दोष आहे. एक जण म्हणे देवाने नाही दिलं म्हणे. म्हटलं मग कोणी दिलं रे? तो म्हणे मला आज माझ्या आई वडिलांनी दिलं. म्हटलं बरोबर आहे, पण त्याला म्हटलं आई वडील हे निमित्त कारण आहे, उपादान कारण हा परमात्माच आहे. आई वडिलांनी दिलं हे बरोबर आहे, पण आई वडील निमित्त कारण आहे, उपादान कारण परमात्मा आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरी मडकं आहे पाण्याचं. मडकं कोण बनवतो? कुंभार बनवतो. 100% खरं आहे. कुंभारापासून मडकं आहे, कुंभार मडकं बनवतो. हे जरी खरं असलं पण कुंभार हा निमित्त कारण आहे, उपादान कारण ही माती आहे. माती जर नसली तर कुंभार कशाचं मडकं बनवेल? तसं आई वडील हे निमित्त कारण आहे, उपादान कारण हा परमात्माच आहे. हे जर आई वडिलांच्या हातात जर असतं ना तर एक मुलगा डॉक्टर होतो आणि 2 मुलं शेतकरी होतात. असं का? मग सगळेच मुलं डॉक्टर करता आले असते. एका मुलाला 35% पडतात आणि एक 99% पास होत. एका संस्थेतले 10 विद्यार्थी, एकाला पखावज वाजवता येतो आणि एकाचं आयुष्य जातं तरी त्याला दागिनातच वाजवता येत नाही. हे जर आपल्या आई वडिलांच्या हातात असतं ना तर सगळेच क्लास 1 ऑफिसर झाले असते, सगळेच पोस्ट ग्रॅज्युएट झाले असते, सगळे उच्च शिक्षित झाले असते. आपल्या आई वडिलांच्या हातात काहीच नाही. देश हे सगळं आहे ना हे त्याच्या हातात आहे. आणि हे जर आई वडिलांच्या हातात असतं ना तर मनुष्य काय करता महाराज? लय प्रयत्नशील प्राणी मनुष्य. काय करेल सांगता येणार. मनुष्य काही करता. एखादा म्हणला असता माझ्या मुलाला शेती करायला 2 हात कमी पडतील, मग एखादा हात वाढवा देतो मी. करून पाहता माणूस. माझ्या मुलाला 2 मेंदूत भागणार नाही, अजून 2 देतो. विचार करा, याच्यातला एक अवयव जर इकडं तिकडं झाला असता कसं दिसलं असतं? काय सुंदर रचना आहे परमात्म्याची. बरोबर डोळे दिले, त्याच्या खाली नाक दिलं, बरोबर तोंड दे. किती सुंदर शरीर आहे महाराज. याचा कधी विचार केला? विचार करा, याच्यातलं थोडं जरी इकडं तिकडं झालं असतं, हे डोळे मांग जरी गेले असते तर कसं दिसलं असतं? रोजचा व्यवहार बिघडला असता ना. जेवायला बसल्या बरोबर आधी पहिले चेक कर, हे डोळे ते चेक करतात. भाजी कुठं आहे, लोणचं कुठं आहे, पापड कुठं आहे, मिरची कुठं आहे, सगळं बघतात. आणि मग ते दुसरी क्रिया, ती क्रेन, हात परमात्म्यानं दिलेले आहे, ते उचलतं आणि मुखात घालतं. ते डायरेक्ट मुखातून आतमध्ये गेलं असतं तर पचलं नसतं. मग 32 जण त्या भगवंताने इथं कामाला लावलेले. 32 जण. कधी विचार केलाय का त्या परमात्म्याचा? 72,000 नाड्या ह्या शरीरामध्ये. 72,000. कोणती कुठं आहे आणि काय हे काहीच माहित नाही. सगळ्यांचा जॉईंट मात्र इथं दिलेला आहे. काय त्या परमात्म्याची रचना आहे, किती सुंदर आहे. नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा, उसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. अरे त्याची रचनाच एवढी सुंदर आहे. किती सुंदर हे शरीर बघा. कधी कधी आरशाच्या समोर जाऊन कधी स्वतःच्या शरीराचं वर्णन करून बघा. मग त्या परमात्म्याला म्हणा. एक गाणं आहे हिंदी चित्रपटात, लोक प्रेयसीला पाहून पत्नीला पाहून म्हणतात ते गाणं. मी म्हणतो ते गाणं स्वतःला पाहून म्हणण्याचं आहे. कितना प्यारा तुझे रब ने बनाया, जी करे देखता रहूं. परमात्म्याचे आभार माना. किती सुंदर शरीर आम्हाला दिले. कधी याचा विचार केले? कधी आपण याचा विचार करत नाही महाराज. या कॅमेऱ्याची एक लेन्स आता महाराजांनी येता येता सांगितलं, त्याला जर टाकायची तर 80,000 रुपये लागतात. एक लेन्स 2 लाखाची आहे एक लेन्स. आपल्या डोळ्याची लेन्स किती मेगा पिक्सल आहे याचा कधी विचार केलाय का? भगवंतानं ती फुकट दिली. विठाला विठाला. त्याचं मूल्य आम्हाला कळालं नाही, त्याचं मोजमाप आम्हाला कळालं नाही महाराज. एका एका अवयवाची किंमत करोड अरब रुपयाची महाराज. एक डोळा नाही, 2 डोळे दिले परमात्म्या. मी सांगत होतो विचार करा, याच्यातलं एक जरी इकडं तिकडं झालं तर काय? रोजचा व्यवहार बदलेल. समोर जेवणाचं ताट आल्यानंतर ते उचलून पहिलं माग दाखवावं लागेल. बघ बाबा लोणचं कुठं आहे, मिरची कुठं आहे, मग पुढं घ्यायचं मग ते खायचं. बघा ना,
पण सुंदर हे शरीर परमात्म्यानं दिलं, पण आम्हाला त्याचं मूल्य कळालं नाही, म्हणून तुकोबारायण म्हणावं लागलं, का रे नाठविशी कृपाळू देवासी. आम्ही आठवायला, पण तो आहे महाराज, त्याची प्रचिती तो पावलो पावली जाणून देतो. दाखवतो तो कोण आहे, काय त्याचं सामर्थ्य आहे. तो दाखवतो की माझ्या सत्तेशिवाय इथलं पान सुद्धा हलत नाही. त्याच्या- तुझी आस तेने वेदासी बोलणे. क्या बात आहे. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता. मग कोठे राहिले, मग कोठे देखबी ऐक नारायण. देखबी ऐक नारायण. राहिली अहंता मग कोठे. राहिली अहंता मग कोठे. मग कोठे देखवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण. एक नारायण. वा. वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही महाराज. त्याचं सत्तेशिवाय पान सुद्धा हलत नाही, त्याच्या हातात आहे. कोणाला किती दिवस ठेवायचं आणि कधी न्यायचं त्याच्या हातात आहे. कोणाला किती द्यायचं आणि किती नाही त्याच्या हातात आहे. कोणाला काय द्यायचं आणि काय नाही हे त्याच्या हातात आहे. आणि एवढं देऊन जर आपल्याला त्याचे उपकार नसेल तर उपयोग. तो परमात्मा फार कृपाळू आहे, म्हणून महाराज म्हणतात, का रे नाठविशी कृपाळू. तो फार कृपाळू आहे, दयाघन आहे, करुणाघन आहे. मला खूप काही दिलंय, फक्त आम्हाला कळालं पाहिजे. मुंगीच्या पायात घुंगरू जरी वाजले तरी महाराज म्हणतात त्याला कळतं. चेटी गे पेर में घुंगरू भी बजते, तो भी उसको समजता है. सगळं त्याला कळतं ना. आपण म्हणतो देवच नाही जगात. देव असल्याचा एक पुरावा देतो. सगळ्यांना माहीत असेल, ऐकलं असेल, कुणी ऐकलं की नाही मला माहीत नाही. पण एक जगविख्यात डॉक्टर आहे, डॉक्टर नीतू मांडके. यूट्यूबला त्यांची व्याख्यानं वगैरे ऐका. हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर नीतू मांडके. आता डॉक्टर परिवार त्या घरातच आहे, त्यांना माहीतच असेल. हृदयाची अनेक ऑपरेशन त्यांनी केलेली आहे. आणि जगामधले जे स्पेशलिस्ट आहे, जे तज्ज्ञ आहे, त्यांच्यामध्ये ते एक आहे मार. त्यांची अपॉइंटमेंट घेतली तर महिना महिना त्यांची अपॉइंटमेंट मिळत नाही. एवढे अपॉइंटमेंट त्यांना. परदेशात सुद्धा बरेच दौरे असतात. त्यांचं काम पाहून भारत सरकारने त्यांना पुरस्कार देण्याचं जाहीर केलं. आणि त्यांना मुंबईवरून दिल्लीला पुरस्कारासाठी बोलवलं डॉक्टर नीतू मांडके. त्यांचं विमान होतं 3-4 वाजेच्या आसपास असेल. पण काय झालं काय नाही, अचानक हवामान बिघडलं. इतका पाऊस, इतकं धुकं, सगळी विमानं रद्द झाली. आणि त्यांना जाणं फार गरजेचं होतं. दुसऱ्या दिवशी पुरस्कार होता, काय करायचं. मग त्यांनी विचार केला, नाही विमानानं तर आपण स्वतःची प्रायव्हेट गाडी घेऊन जाऊ. ड्रायव्हरला घेतलं, किती तासात दिल्लीला जाल. त्याने सांगितलं, सर आपण 15-1 तासात जाऊ, काही अडचण नाही. गाडी निघाली महाराज. गाडी चालते चालते, पण पाऊस इतका, गाडी कुठं चालते ड्रायव्हरला सुद्धा कळालं. गाडी फिरून फिरून यायची पुन्हा एका ठिकाणी. ती जागा 2-3 वेळ नीतू मांडके नसले. त्यांनी सांगितलं, अरे ड्रायव्हर इथून आपण 2-3 वेळेस आलो ना. त्यांनी सांगितलं, सर मला पण ते वाटतं आपण कुठंतरी रस्ता चुकलो. मग खाली उतरा, कुणाला तरी विचारून घ्या नेमकं आपण कुठं आलो. पण कुठं घर दिसेना. गाडी थोडी पुढे घेतली, एक झोपडी दिसली. त्या झोपडीतून एक दिव्याचा प्रकाश बाहेर येत होता. पाऊस पडतोय. त्या झोपडीकडे गेले. झोपडीचं दार लोटताक्षणी उघडलं ना, आतमध्ये एक स्त्री होती. ती देवपूजा करत होती. त्यांनी आवाज दिला, कोणी आहे का घरात. ती बाई आली. बोला ना दादा, काय मदत करू तुमची. आम्ही रस्ता चुकलोय, कुठं जावा काहीच कळत नाही. तिनं सांगितलं, आता जाऊन उपयोग नाही, सगळ्या नद्यांना पूर आलेला आहे, तुम्हाला आता कुठं जाता येणार नाही, इथंच थांब. पर्याय नव्हता.
नाईलाजाने डॉक्टर नीतू मांडके तिथंच थांबले. ताईनं चहा करून आणला. ताईनं सांगितलं दादा तुम्हाला जेवण काहीतरी. त्यांनी सांगितलं काही नको, फक्त आजची रात्री विश्रांतीला जागा दे. तिनं चहा दिला आणि पुन्हा देवाच्या समोर दिवा लावत होती. डॉक्टरांनी विचारलं काय करताय ताई? काही नाही, देवाला दिवा लावते. रोज करता का पूजा? म्हणे हो रोज करते. का पूजा करताय? काही नाही, माझा नित्य नेम आहे. आणि घरामध्ये माझ्यावरती एक मुलगा आथरुणावरती पडलं होतं, क्षीण झालेलं. विचारलं कोण आहे? हा माझा मुलगा. आणि मग तो फार आजारी दिसतो, त्याला दवाखान्यात न्या ना. सांग डॉक्टर फार मोठा आजार आहे त्याला. काय म्हणे? त्याला हृदयाचा आजार. म्हणे चांगल्या डॉक्टर का दाखवा. आता ते स्वतःच हृदय तज्ञ होते नीतू मांडे. म्हणजे चांगल्या डॉक्टरला जर दाखवायचं तर त्यांची फी सुद्धा फार जास्त असते. मी असं नाव ऐकून आहे, सगळ्यांनी मला सांगितलं मुंबईला जा कोणीतरी नीतू मांडके, त्याच्याकडे तुझ्या मुलाचा इलाज होईल. पण तिथं जायचं, त्यांची फीच इतकी आहे, 1,00,000-1,50,000 रुपये त्यांची फी आहे. कुठून? माझ्याकडे एवढे पैसे नाही. मग रोज या परमात्म्यासमोर दिवा लावते, त्याच्याकडे रोज एकच मागते, देवा काहीच नको, एकदा फक्त त्या नीतू मांडकेची माझी गाठ घडून दे रे. पायाखालची जमीन हादरली नीतू मांडकेंच्या. काय बोलावं काही नाही. रात्र कशी बशी काढली. सकाळी जाताना स्वतःचं कार्ड काढलं आणि तिच्या कधीला सांगितलं ताई उद्या फक्त येऊन या कार्डावरती येऊन यांना येऊन भेट. आणि ती मायमाऊली ते कार्ड घेऊन तिथे गेली. समोर डॉक्टरांना पाहिल्यानंतर तिच्या डोळ्यात अश्रू होते महाराज. तिनं सांगितलं आज माझ्या भक्तीचं फळ मला मिळालेलं आहे. हे देवा, अरे किती कृपाळू आहे. ज्याच्या भेटीसाठी अख्खं आयुष्य मी तर फडत होते, तोच मला भेटण्यासाठी तू माझ्या घरी घेऊन आला का रे नाठविशी कृपाळू देवासी. का तुम्ही त्याची आठवण पोषितो जगासी एकला. सगळे चिंता तो करतो महाराज, फक्त आपला त्याच्यावरती विश्वास पाहिजे. आपला त्याच्यावर विश्वासच नाही महाराज. अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ. अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ. अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ. अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ. हा अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ. अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ. अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ. अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ. हा भक्तांचा कृपाळ पांडुरंग. भक्तांचा कृपाळ पांडुरंग. पांडुरंग. अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ. अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ. भक्ताचा कृपाळ पांडुरंग. भक्ताचा कृपाळ पांडुरंग. अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ. अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ. दीनाचा दयाळ. ज्याला कोणी नाही त्याचा नाथ परमात्मा आहे. अनाथाचा नाथ दिना दयाळ तो परमात्मा आहे. म्हणून तुम्ही त्याचं स्मरण करा, त्याची आठवण करा. याच्यासाठी संतांचा अट्टास. तो फार कृपाळू आहे महाराज. किती कृपा करतो महाराज. ज्याला जे हवं ते दिलं, फक्त आपल्याला ते कळत नाही एवढंच. त्याची फार कृपा आहे आपल्यावरती, पण आपल्याला त्याच्या कृपेचं महत्त्व कळत नाही. चांदवड तालुक्यामध्ये एक व्यक्ती फार श्रीमंत, त्यांना एकुलता एक मुलगा होता. शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवलं. अमेरिकेत शिक्षण केलं आणि तिथंच नोकरीला लागला. 50-60 लाखाचं पॅकेज दिलं त्या अमेरिका देशानं त्याला. तिथंच लग्न केलं आणि तिथंच सेटल झालं. घरी पण इकडं भरपूर श्रीमंती वडिलांची, भरपूर द्राक्षाचे बाग वगैरे, काहीच कमी. पण त्या मुलाला एक आजार झाला छोटासा. काय आजार झाला? त्याची डोळ्याची पापणी खाली पडायची ना, ती वर जात नव्हती. त्याला पाहायचं असलं का अशी भोवई अशी वर उचलून धरायची, फक्त अशी उचलून धरायची. ती सोडली का पुन्हा खाली यायची. दवाखान्यात गेला, डॉक्टरने बरेच प्रयत्न केले, गोळ्या औषधं दिले, पण काही उपयोग झाला नाही. नाईलाज झाला.
डॉक्टर म्हणे ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन केलं तरी फरक पडेल. जगातले सगळे डॉक्टर करून झाले पण काहीच फरक पडेना महाराज. मग त्याचे वडील म्हणे डॉक्टर अहो करा काहीतरी, काही दुसरं ऑपरेशन असेल, तुम्ही खर्चाचं टेन्शन घेऊ नका, फक्त माझ्या मुलाची भोवई क्लिअर झाली पाहिजे. डॉक्टर म्हणे आता जास्त तुम्ही ऑपरेशनच्या भानगडीत पडू नका, भरपूर आता त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली, अजून एखादी झाली तर डोळ्याची दृष्टीसुद्धा जाईल डोळ्याची. मग त्यांनी त्याला एक चष्मा दिला. तो चष्मा असा घातला आणि त्याला आपल्या भवायला दोन्ही वरती असं चिटकवून दिलं आणि त्याला एक इथं बटन ठेवलं. गाडीचं वायफर कसं असतं तसं, ते बटन दाबलं का ते वर जातं, बटन दाबलं खाली. त्याला इथं बटन दाबलं का ते वर जायचं, जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत वर पाहणं झालं, बटन दाबलं का खाली यायचं. आता मला सिद्धांत सांगायचा आहे का, त्या भगवंतानं फक्त भवईमधली सत्ता काढून घेतली, करोडो रुपये खर्च केला तरी उपयोग झाला नाही. आपली भवईची दिवसातून किती वेळा वर जाते आणि किती वेळा खाली येते याचा कधी विचार केलाय का? ती वर खाली करणारा कोण आहे याचा कधी विचार केलाय? किती कृपाळू आहे, त्याच्यापेक्षा कृपाळू कोणी असेल असं मला वाटत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात का रे नाठविशी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो. किती कृपाळू आहे तो, किती कृपा करतो. महाराज म्हणतात तू जन्माला येण्याच्या आधीच त्यानं सगळं नियोजन केलेलं आहे. अभंगाचं दुसरं चरण. बाळा दूध कोण करती उत्पत्ती, बाळा दूध कोण करती उत्पत्ती, बाळा दूध कोण करती उत्पत्ती, बाळा दूध कोण करती उत्पत्ती. बाळा दूधा कोण करीती उत्पत्ती, बाळा दूधा कोण करीती उत्पत्ती, बाळा दूधा कोण करीती उत्पत्ती, बाळा दूधा कोण करीती उत्पत्ती. करती उत्पत्ती, बाळा दूध कोण करती उत्पत्ती, बाळा दूध कोण करती उत्पत्ती, बाळा दूध कोण करती उत्पत्ती. बाळा दूधा कोण करीती उत्पत्ती, बाळा दूधा कोण करीती उत्पत्ती, बाळा दूधा कोण करीती उत्पत्ती, बाळा दूधा कोण करीती उत्पत्ती. श्रीपती सावधानी वाळवे, श्रीपती सावधानी कारणाविषयी कृपाळो देवासी, कारणाविषयी कृपाळो देवासी, कारणाविषयी कृपाळो देवासी, कारणाविषयी कृपाळो देवासी. कारणाविषयी कृपाळू देवासी, कारणाविषयी कृपाळू देवासी, कारणाविषयी कृपाळू देवासी, कारणाविषयी कृपाळू देवासी देवा. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. आपला जन्म होण्याच्या आधी आईच्या गर्भामध्येच त्या परमात्म्याला आपली सगळी चिंता असते. अरे आईच्या उदरात ठीक आहे, याला सगळं मिळत आहे तिथं, पण बाहेर आल्यानंतर हा काय खाई? याला बाजरीची भाकर चालणार नाही, याला बिस्किट चालणार नाही, याला वडापाव, बटरपाव, टोस्ट, नान, बर्गर, पिझ्झा बाहेर आले आले हे चालणार, त्याला पचणार नाही ते. मग किती कृपाळू आहे, बाहेर आल्या आल्यास त्यानं तुझी सगळी व्यवस्था करून ठेवली. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. आईच्या उदरामध्ये दुधाची निर्मिती करणारा कोण आहे? काही महाशय सांगतात लेकरू झालं का आईला प्रेम पाना फुटतो, आईला तो पाना फुटतो आणि मग तिला दूध आपोआप येतं. मग तेच लेकरू 5 वर्षाचं 6 वर्षाचं झाल्यावरती आईला का प्रेम पाना फुटत नाही? अरे तो प्रेम पाना फोडणारा सुद्धा कोणीतरी आहे.
ते दूध बनवणारा सुद्धा कोणीतरी आहे महाराज. काळी भाजी, पिवळी भाजी, वांग्याची खा, बटाट्याची खा, त्याचं रक्त बनतं आणि त्या रक्तापासून दूध बनवतं. ही क्रिया सोपी नाही महाराज. अजून मशीनच निघलं नाही असं की हे टाकल्यानंतर इकडं असं काही तयार होईल. नाही नाही, ही क्रिया करणारा, हे बनवणारा कोणीतरी आहे. म्हणून एवढा कृपाळू आहे. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. कोण उत्पत्ती करी? नुसती उत्पत्तीच करत नाही, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. मूल जसं हळूहळू वाढायला लागलं की त्याची भूक सुद्धा वाढते. 1 महिन्यात झालं की भूक वाढते, 2 महिन्यात झालं का अजून हळूहळू त्या आईच्या उदरामध्ये दुधाची वाढ सुद्धा तो परमात्मा करत असतो. हळूहळू त्याला जेवढं पाहिजे तेवढं तो परमात्मा निर्माण करतो. कोण वाढवी श्रीपती सवे दोन्ही. कोण वाढवतो? त्याच्याशिवाय कोणीच नाही हो. फक्त त्याचं अस्तित्व आम्हाला कळालं पाहिजे. आम्ही ते जाणून घ्यायलाच तयार नाही. देव आहे, फक्त तुम्ही त्याला शोधून बघा. तो चराचरात आहे, सर्व ठिकाणी तो व्यापलेला आहे. सर्वस्यच्या अहम हृदय विष्णू परमात्मा. देव नटला नाना परी भरुणी उरला चराचरी, भरुणी उरला चराचरी, भरुणी उरला चराचरी. वरुणी उरला चराचरी, वरुणी उरला चराचरी, भरुणी उरला चराचरी, भरुणी उरला चराचरी, भरुणी उरला चराचरी. देव आहे, देव आहे, देव आहे. हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी भरोनी उरला चराचर. तो चराचरात आहे, फक्त त्याला ओळखण्याचं सामर्थ्य आपल्याकडे नाही. संभाजीनगरला कीर्तन होतं, 9 ते 11 कीर्तन संपलं. ते म्हणे मुक्काम करा. म्हटलं नाही, मला उद्या कार्यक्रम आहे, जावंच लागेल. म्हणून एक मित्र आम्ही निघालो रात्री 1:30-2 वाजता. म्हणजे बरंच पुढं वैजापूरच्या आसपास आलो. म्हणजे वैजापूरला तिथं खाली उतरलो समृद्धीवरून आणि पुढं आलो ना आमची गाडी पंक्चर झाली रात्री 1:30 वाजता. म्हणलं आता काय करायचं, स्टेपनी टाकावी. पण योगायोग असा की 4-5 दिवस आधी पंक्चर झालं, स्टेपनी पंक्चर. मग म्हणलं अरे आपला हलगजरीपणा कामाला. आता कोण मध्यरात्री इकडं जाय तिकडं जाय, कोणीच महाराज आसपास काहीच नाही. कोणाला फोन करायचा, कोण आता ओळखीच नाही. पण काय महाराज, एक व्यक्ती आली, त्याने सांगितलं महाराज काय झालं गाडी. म्हणलं हो अहो दादा गाडी पंक्चर झाली. तो म्हणे इथून 2-3 किलोमीटर एक पेट्रोल पंप आहे, तिथं एक पंक्चर काढणार आहे, चला मी चाक घेऊन जातो. अहो दोन्ही चाकं त्या माणसानं घेऊन गेला, पंक्चर काढलं, पैसे त्यानेच दिलं, तोच घेऊन आला. मी त्याला 1000 रुपये देत होतो, त्या माणसाने हात लावला नाही. तो म्हणे महाराज तुम्ही देवाचं काम करणारे माणसं, तुमच्याकडून काय पैसे घ्यायचे. त्या दिवशी कळाला अरे खरंच तुम्ही देवासाठी 1 पाऊल चालून पहा, देव तुमच्यासाठी 2 पावलं पुढे येतो. महाराज किती कृपाळू आहे, याच्यासारखा कृपाळू ह्या जगात दुसरा कोणीच नाही. म्हणून महाराज म्हणतात फार कृपाळू आहे. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. महाराजांनी अजून एक दृष्टांत दिला अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. फुटे तरुवार उष्ण काळ मासी, फुटे तरुवार उष्ण काळ मासी. तरुवार उष्ण काळ मासी, फुटती तरुवार उष्ण काळ मासी, फुटती तरुवार उष्ण काळ मासी, फुटे तरुवार उष्ण काळ मासी. उष्ण काळ मासी, फुटती तरुवार उष्ण काळ मासी. जीवन तयासे कोण खारी, जीवन तयासे
केलाय महाराजांनी. फुटती तरुवर उष्म काळमासी, जीवन तयासी कोण घाली. या भर उन्हाळ्यामध्ये महाराज माझ्या घरासमोर आता मी बरेच झाडं लावलेले. रवी महाराज वगैरे आले त्यांना माहिती, चांगली मोठाली झाडे. आता उन्हाळा फारच कडक होता या वर्षी. रोज पाणी घालायचो तरी झाडं वाळून जायची रोज. आणि माझे त्याच्यामध्ये एक आंब्याचं झाड वाळून गेलं आणि एक पेरूचं झाड वाळून गेलं नाना. रोज पाणी घालायचो तरी. पण भर डोंगरावरती महाराज कड्या कोपरेला ते झाड बघा, ते वर डोंगरावरती झाड आहे महाराज. चैत्राच्या रखरखत्या उन्हामध्ये मी त्या अनकाई किल्ल्यापासून चाललो, त्यांना अशी हिरवीगार पालवी फुटली होती ना. मला कळालं अरे एवढ्या डोंगरावरती हे झाड आहे. मी रोज माझ्या झाडांना पाणी घालतो तरी 2 झाडं जळून गेली. या चैत्राच्या रखरखत्या उन्हामध्ये या झाडांना पालवी कशी काय फुटली. मग मला कळालं तुकोबारायांचा हा अभंग ऐकल्यानंतर. फुटती तरुवर उष्म काळ मासी, भर उन्हाळ्यामध्ये झाडांना ही पालवी फोडणारा कोण आहे, त्याला पाणी घालणारा कोण आहे. भर उन्हाळ्यामध्ये झाडांना पालवी फुटते, त्याला पाणी घालणारा सुद्धा कोणीतरी असेल. जीवन तयासी कोण घाली, जीवन म्हणजे पाणी. कोण त्याला पाणी घालणारा कोण आहे, कोणीतरी असेल. ज्या अर्थी जगत आहे त्या अर्थी कोणीतरी जगत निर्माता कोणीतरी असेल. कोणीतरी असेलच महाराज, त्याच्याशिवाय नाहीच. त्याची सत्ता आहेच, त्याच्या सत्तेशिवाय काहीच नाही या जगामध्ये. पण का मानत नाही तुकोबारायांना फार खेद वाटतो महाराज. नाही मानत महाराज, बरेच लोक नाही मानत. देवाचं अस्तित्व स्वीकारायला तयार नाही. देव ही गोष्टच मानायला तयार. म्हणून कधी कधी फार खंत वाटते. म्हणून तुकोबाराय म्हणतात अरे आईच्या हृदयामध्ये दूध वाढवणारा कोण आहे. चैत्राच्या रखरखत्या उन्हामध्ये त्या झाडांना पालवी घालणारा कोण आहे, कोणीतरी असेल ना. का तुम्ही त्याचे अस्तित्व मानत नाही. अरे त्यानं तुझी काय चिंता केली नाही. अभंगाचं 3रं चरण. तेने तुझी काय केली नाही चिंता, तेने तुझी काय केली नाही चिंता. केली तुझी काय केली नाही चिंता, केली तुझी काय केली नाही चिंता. तेने तुझी काय केली नाही चिंता, तेने तुझी काय केली नाही चिंता. केली तुझी काय केली नाही चिंता, केली तुझी काय केली नाही चिंता. राहे त्यानंदा आठवणी, राहे त्यानंदा आठवणी. बाळा दूध देसे कारे न आठवी कृपाळू देवासी. तेने तुझी काय नव्हे केली चिंता. काय त्या भगवंताने आपली चिंता केली नसेल. क्षणाक्षणाला आम्हाला सांभाळतो, तुम्हाला आम्हाला उठवतो, आम्हाला झोपवतो, आम्हाला बोलवतो. मग अशी सांगितली पापणी आपली वर खाली दिवसातून किती वेळा होती कळत सुद्धा नाही. ती पापणी वर खाली करणार. फार उपकार आहे त्या परमात्म्याची. सकाळी आम्हाला झोपेतून उठवणारा कोण आहे आम्हाला तेच माहित नाही. सगळे चिंता करतो. विज्ञानवादी युग आहे. लोक म्हणतात कोण उठवतं, अरे आम्हाला अलाराम उठवतो म्हणे. त्यांना म्हटलं अरे अलाराम नाही उठवत रे राजा. ते म्हणे नाही रे संदीप, रोज अलाराम उठवतो, वाजतो. अलाराम वाजला की आम्ही उठतो, म्हणजे अलारामच आम्हाला उठवतो. म्हणलं अलाराम आपल्याला उठवत नाही. मग ते म्हणे कोण उठवतं. म्हणलं राम आला ना तर आपण उठू, अलाराम कितीही वाजू दे. शब्द तेच आहे, मी फक्त उलटे पालटे केले. अलाराम वाजणं महत्वाचं नाही, राम आला पाहिजे. अलाराम कितीही वाजू दे. राम जर आलाच नाही
अलाराम वाजून वाजून मोबाईल स्विच ऑफ होतील पण आपण काय उठणार नाही म्हणून राम येणं महत्वाचं आहे आणि तो येतो उठव. बघा ना त्याचं काम किती फास्ट आहे. उठल्यानंतर सगळ्या गोष्टी आपोआप अपडेट होतात महाराज. कधी याचा विचार केलाय? मोबाईल जर स्विच ऑफ झाला, स्विच ऑन केल्यानंतर त्याला स्टेबल व्हायला अर्धा एक मिनटं तरी लागतात. त्याची गॅलरी कॉन्टॅक्ट यायला थोडा मिनटं तरी थोडा काळ जातो. पण झोपेतून उठल्या उठल्या असं कधी झालं का हो? तुम्हाला काही आठवलंच नाही. ज्यांनी उठवलं ते कोण आहे हेच तुम्हाला माहित नाही. बायकोने उठवल्यानंतर म्हटलं का हो ताई कोण तुम्ही? असं कधी झालंय? फार अपडेट आहे तो परमात्मा आपल्याविषयी. फार त्याने काय चिंता केली नाही मा. म्हणून उठल्या उठल्या त्याचे आभार माना परमात्म्याचे. तुकोबाराय म्हणतात उठल्या उठल्या त्याला म्हणा देवा धन्यवाद बरं का तुम्हाला उठवलं. हात जोडा आणि त्याचे आभार माना. देवा मला उठवलं तू. सकाळी उठल्या उठल्या म्हणत जा कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती करमध्ये तू गोविंदा प्रभाते कर दर्शन. याचं चिंतन करत जावं. जेवताना पुन्हा एकदा त्याचं स्मरण करा. देवा अरे तुझ्यामुळं मी जेवतोय, तुझ्यामुळं मला हे खायला मिळतं. आणि तू व्यवस्थित पचवलं तर व्यवस्थित पचव. वांग्याची भाजी खातो, दोडक्याची खातो, भोपळ्याची खातो. देवा त्याचं रक्त लाल बनवणारा तूच आहे म्हणून जेवणाच्या आधी त्याचे आभार माना. यज्ञशिष्टा अशिना संतो भुज्यंते सर्व गिरीशे भुज्यंते ते तो घंपापा ये पचांत्यात्म कारणात यत करोसी यदस्नासी यज्ञ हुसे ददासी यत पस्यसी कौती यत पुरुषो. नाही संस्कृत जमलं मराठीमध्ये रामदास स्वामींनी सांगितलं ते म्हण जा वदनी कवळ घेता. सोपं आहे ना. नाही ते जमलं तर रामकृष्ण हरी तर म्हणत हे तर सोपं आहे. त्याचं स्मरण करत जा कधीतरी दिवसातून 2-3 वेळेस. आणि झोपताना पुन्हा एकदा त्याला सांगा देवा झोपतोय बरं का मी, उठव बाबा तू. तू जर नाही उठवलं तर घरचे कायम उठवतील, कायमचं नेऊन ठेवतील तिकडं. म्हणून तू उठव. म्हणून महाराज म्हणतात काय चिंता केली नाही त्यानं आपली सगळी चिंता केली. तेने तुझी काय नो ही केली चिंता. सर्व चिंता करतो महाराज. सगळं दुःख आपलं हरतो महाराज. एक फार गोष्ट मी कथा वाचली होती, कोणाची मला माहीत नाही. पण एक श्रीमंत व्यक्ती होते. भरपूर पैसा धन दौलत सर्व होते. नोकर चाकर घरामध्ये. एक दिवस झोपला पण झोपच लागेना. रात्रीचे 10 वाजले 11 वाजले. मोबाईल पाहून कंटाळा, टीव्ही पाहून कंटाळा. 12-1 वाजला रात्रीचा पण झोपच लागत नाही. त्याला वाटलं कुठंतरी फेरफटका मारून ये म्हणून ड्रायव्हरला न घेता स्वतःच गाडी चालवायला लागला. आणि गाडी फिरत फिरत चालली. एक मंदिर दिसलं मोठं. त्याला वाटलं जाऊ इथं दर्शन तरी घेऊन. गाडी थांबवली आणि त्या मंदिरात गेला. त्या मंदिरामध्ये एक व्यक्ती देवासमोर हात जोडून उभा होता आणि देवाला काहीतरी म्हणत होता. देवा अरे एकुलता एक मुलगा आहे, त्याचं उद्या ऑपरेशन आहे. ऑपरेशनची फी 5 लाख रुपये. जर नाही भरली तर त्याचं ऑपरेशन होणार नाही. माझा मुलगा मरेल. देवा काहीतरी कर. हा योगायोगाने त्या मंदिरात आला. यानं ते शब्द ऐकले. याला वाटलं अरे आलोच आहे, याची मदत ऐकून याला 5 लाख द्यावे. म्हणून त्याने त्याला बोलवलं. अरे दादा ऐक, मी तुझं बोलणं ऐकलं. तू आता देवाशी काय मागत? देव देणार नाही. धरी हे 5 लाख रुपये घे. त्याला आनंद झाला महाराज. 5 लाख रुपये. आणि त्या श्रीमंत माणसानं स्वतःचं कार्ड दिलं. सांगितलं याच्यावर माझा हा नंबर आहे. तुला जर परत पैशाची गरज वाटली तर ह्या नंबरवरती मला फोन कर. त्या व्यक्तीनं एकच सांगितलं हे कार्ड तुमच्याकडे राहू द्या, मला तुमच्या फोन नंबरची गरज नाही. म्हणे का? मध्यरात्री 5 लाख रुपये घेऊन त्यानं मला ज्याने माझ्याकडे एक माणूस पाठवला. परत अडचण आल्यानंतर तो माझ्याकडे कोणाला तरी पाठवेल, त्याचा नंबर आहे माझ्याकडे. महाराज अरे काय चिंता करत नाही, फक्त तुम्ही त्याचं अस्तित्व ओळखा. तेने तुझी काय नो हे केली चिंता राहे त्या अनंत आठवणी. तुकोबाराय म्हणतात अरे तो कृपाळू आहे, दयाळू आहे. सर्व गोष्टी सांगितल्या पण त्याचं नाव मात्र सांगितलं नाही. त्याची अनेक नाव आहे. त्याच्यातलं एक नाव ज्या विश्वाचं भरण पोषण करतो म्हणून त्याला विश्वंभर म्हटलं. अभंगाचं शेवटचं तुका म्हणत्या नाम विश्वंभर. तुका म्हणत्या नाम विश्वंभर. तुका म्हणत्या नाम विश्वंभर. तुका म्हणत्या नाम विश्वंभर. तुका म्हणाचे नाम विश्व
जगासी एकदा एकला तो जगा एकला एकदा ठोबार घुमाए घुमाए ठोबार घुमाए डोबार घुमाए ठोबार घुमाए डोबार घुमाए ठोबार घुमाए डोबार घुमाए ठोबार घुमाए डोबार 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 घुमाए
विठोबर घुमाई विठोबर घुमाई तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करा. कारे नाठविशी कृपाळू देवासी, पोषितो जगाशी एकला तो. तुकोबर आहे त्याचं नाव सांगता. त्याच्या नावाचं तुम्ही चिंतन करा. हजारो नावं आहे त्याची, सहस्र नावं आहे. त्याच्यापैकी अनेक नावं आहे त्याची. कोणी त्याला विश्वंभर म्हणतं, या विश्वाचं भरण पोषण करतो म्हणून त्याचं नाव विश्वंभर आहे. कोणी त्याला पांडुरंग म्हणतं, कोणी त्याला विठ्ठल म्हणतं, कोणी त्याला कृष्ण म्हणतं. अनेक नाव आहेत महाराज त्याची. तो विठ्ठल आहे, पण त्याचा पत्ता महाराजांनी सांगितला नाही या अभंगामध्ये. तो कुठे राहतो? अनेक लोक आहे, त्याच्यापैकी एक लोकामध्ये महाराज म्हणतात तो राहतो. कुठे राहतो? मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथेल मुखासी उभासी विटेवर. पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागा तीर. बोलती साधू संत जीवा वाटे हुर हुर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. या मजते तबरी दखवा दिनाचा सोयरा. तो विश्वंभर आहे, तो पांडुरंग आहे, तो विठ्ठल आहे, पण कुठे राहतो? महाराज सांगतात मृत्यू लोकामध्ये तो राहतो. पण मृत्यू लोक फार मोठा आहे. एवढ्या मृत्यू लोकामध्ये तो कुठे राहतो हे महाराज म्हणतात. तो कुठे? मृत्यू लोकामध्ये एक गाव आहे. कुठं? महाराज म्हणतात जम्बू या द्वीपा माझे. ए जम्बू या द्वीपा माझे पंढरपूर दीपा माझी पंढरपूर गावा. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. काही भोजन मागाया. काही भोजन माया. विठोबाचा धर्म दाखवा, त्याचे चरणी लक्ष लावा. विठोबाचा धर्म दाखवा, त्याचे चरणी लक्ष लावा. हे विठोबाचा धर्म गो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म गो, त्याचे चरणी लक्ष लागो. या मृत्यू लोकामध्ये जम्बूद्वीप नावाचं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी तो परमात्मा राहतो. आता जम्बूद्वीप काय लहान आहे गाव? मग या जम्बूद्वीपामध्ये कुठे? महाराज म्हणतात भीमा तीरी एक वसविले गाव, त्याचे नाव पंढरपूर रे. येथील मुखासी चार भुजा त्याशी, बाईला 16,000 रे. हे नाचत जाऊ त्याच्या गावाला खिडया सुख देईल हे सवारी. त्या परमात्म्याच्या गावाला नाचत जाऊ, गात जाऊ, बागडत जाऊ. पण कधी? बघा 29 तारखेला जमलं कोणाला तर त्र्यंबकेश्वरवरून निवृत्तीनाथ दादा निघणार आहे. ज्यांना ज्यांना यायचंय त्यांनी चला. ज्याचं नाव सांगितलं, ज्याचं एवढं आपण 1-2 तासापासून गुणगान करतोय, त्याच्या भेटीसाठी जाऊ. कुठं जायचं? चला हो पंढरी जाऊ. चला हो पंढरी जाऊ. जीवाच्या जीव लगा पाहू. जीवाच्या जीव लगा पाहू. जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो हरी राम. चला
त्या परमात्म्याच्या भेटीला जाऊ. महाराज फार कृपाळू आहे, दयाळू आहे. तिथं गेल्यानंतर सगळे पाप नष्ट होतात, सगळ्या पापांची राख होते. म्हणून चला एक दिवस तरी तिथे माऊली बरोबर जाऊ, तुकोबाराय बरोबर जाऊ. तुकोबाराय 7 तारखेला जाणार आहे, माऊली 8 तारखेला जाणार आहे. ज्यांना ज्यांना शक्य होईल चला. तिथे गेल्यानंतर महाराज म्हणतात सगळे पाप नष्ट होतात. अवघे पापे जे ते नाशे ते हे असे पंढरी पंढरी पंढरीशी गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम माघा विठ्ठला 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 प्रेम मागा विठ्ठला 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 गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा. त्या विश्वंभराला भेटण्यासाठी बघा जेवढ्यांना जमेल त्यांनी कार्यक्रमात जाहिरातही करून घेतली आपली. म्हणून तो का म्हणे त्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करे, कार्य ना ठेविशी कृपाळू देवासी पोषितो जगासी एकला तो यथामथी यथा अवकाश. अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला, असाच भाव असेल नाही. वेळ आपली झालेली आहे. पुन्हा एकदा ह्या परिवाराला देवी तेवढे धन्यवाद, देवी तेवढे आभार कमीच आहे. मी मगाशी सांगितलं समाजात फार परिस्थिती विचित्र आहे. वाराणसी क्षेत्रामध्ये एक फार मोठे साहित्यिक होऊन गेले महाराज. त्यांनी 800 पुस्तकं लिहिली. श्रीनाथ खंडेलवाल त्यांचं नाव आहे. 800 पुस्तकं त्या व्यक्तीने लिहिली. काही करोडो रुपयाची संपत्ती आहे त्यांची. एक मुलगा आणि एक मुलगी. 800 पुस्तकं ज्या माणसाला लिहिली असे 400 पुस्तकं लिहिली आणि 800 कोटीची त्याची संपत्ती आहे. 800 कोटी संपत्ती कमी नाही. सगळं मुलामुलीच्या नावावर करून दिलं, संपत्ती करून सगळे मुलामुलीच्या नावावर करून टाकले. आणि त्याची परिस्थिती अशी झाली 2025 मध्ये त्या वाराणसी क्षेत्रामधील एका अनाथ आश्रमामध्ये त्याचा मृत्यू झाला. आणि बेवारस म्हणून त्याचं प्रेत जाळलं महाराज. एवढी संपत्ती कमवून एवढी संतती असून जर काही कामाची नसेल तर ती काय कामाची संतती. पण असे कुटुंब खरंच आदर्श घेण्याजोगते, जे आपल्या वडिलांचं तृतीय पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या वडिलांचं तृतीय पुण्यस्मरण व्हावं यासाठी अट्टहास करत इथून पुढे किती करतील मला माहीत नाही. आणि नुसतं करायचं म्हणून करत नाही. पहिल्यापासूनच पहिल्या वर्षी श्राद्धाच्या वेळेस सागर महाराजांचं कीर्तन होतं, मागच्या वर्षी माधव महाराजांचं कीर्तन होतं. योगायोगाने मलाही ती सेवेचा आनंद घेता आला, मी होतो. आणि यावर्षी माझ्या वाट्याला ती सेवा आली. म्हणून किती वर्ष करतील मला माहीत नाही, पण एकंदरीत त्यांच्याकडे पाहून जोपर्यंत ते आहे तरी ते वडिलांची सेवा करीत राहतील यात शंका नाही. म्हणून त्यांच्या चरणावरती प्रणिपात करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वार माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वार करविले तैशी केली कटकट वाकुडी की नीट देव जाणे. परमात्म्याला माहिती, तुम्हाला माहिती. म्हणून झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करतो. आज साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील एक नामांकित सर्व मंडळी, त्यात विशेष करून आमचे चिंतामण महाराज उपस्थित आहे, रवी महाराज आहे, आमचे कार्तिक महाराज आहे. या सर्वांच्या चरणावरती प्रणिपात करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. त्यानंतर काही सूचना देतील, सर्वांनी 2 मिनिटं त्याचं पालन करा. नंतर महाप्रसाद होणारच आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले करा क्षमा पराध महाराज तुमचे माझे उच्चारी क्षमा